महाबळेश्वरमध्ये कॅनॉट पीक जवळ 40 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर येथील प्रसिद्ध कॅनॉट पीक पॉइंट परिसरातील जंगलात एका 40 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश शंकर शिंदे वय 40, राहणार साई निवास कोळीयाळी महाबळेश्वर असे मृत व्यक्तीचे नाव असून ही घटना शनिवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. याबाबत मैताचा चुलत भाऊ राजू शंकर शिंदे वय 49, राहणार रॉकडेल बांगला महाबळेश्वर यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली असता मिळालेल्या माहितीनुसार गणेश शिंदे हे शुक्रवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी एका लग्न समारंभातून घरी आल्यावर रात्री सुमारे 10 वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेले होते. पहाटेपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी महाबळेश्वर शहरासह परिसरात शोध घेतला, मात्र ते कुठेही आढळून आले नाही. सर्वत्र शोध सुरू असताना दुपारी सुमारे 12 वाजता राजू शिंदे यांचा मुलगा संकेत याला गणेश शिंदे यांनी कॅनॉट पीक परिसरात आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर राजू शिंदे यांच्यासह सुनील भाटिया, सुनील ढेबे आणि सचिन ढेबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे गणेश शिंदे हे जांभळीच्या झाडाला लाल नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. दरम्यान माहिती मिळताच महाबळेश्वर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. राजू शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महाबळेश्वर परिसरात तसेच कोळीयाळी भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत गणेश हे उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होते, त्यामुळे त्यांचा परिसरात मोठा मित्रपरिवार आहे. मृत गणेश शिंदे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई आणि भाऊ असा आप्त परिवार आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब सांडबोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल मर्डेकर करीत आहेत.